हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अधिवेशनातल्या रणनीती संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि सरकारच्या विरोधात नेमकी काय रणनीती आखण्यात आली आहे पाहूयात। नागपुरात सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। राज्यातील महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, आमदार महेश सावंत इत्यादी मवियाचे नेते उपस्थित होते। यावेळी सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। हे खुनी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, दलितांवर अत्याचार करणारं सरकार, दिवसाढवळ्या खून करणारं सरकार, या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। एकीकडे राज्यातील समस्या संपताना दिसत नाहीयेत। शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न गंभीर असताना सरकार मात्र स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। महाराष्ट्राची अधोगती झालेलीच आहे। महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे। महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करतोय। महाराष्ट्रातील बेरोजगाराला रस्त्यावर नागळं फिरायची पाळी आत्ताच आलेली आहे। उद्योगधंदे सर्वतः पूर्णतः उद्योग बाहेर पळाले। गुंतवणूक येत नाही आहे। महाराष्ट्रावरच्या संदर्भात अनास्था गुंतवणूकदाराची आहे आणि दुसरीकडे पाठ थोपटण्याचं काम सुरू झालेलं आहे। विरोधकांच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवरून जोरदार टीकास्त्र डागले। यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकारातही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीड मधल्या छोट्यातल्या छोट्या कुरालाही माहिती आहे। मागील 2 वर्षामध्ये बीड मध्ये 32 खून झाले। 32 खून। महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखलही घेतलेली आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिक कराडनी कोणालाही उचलावं, कोणालाही मारावं, त्याचा मृतदेह गायब करावा। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। त्यामुळे 5 दिवसांच्या या अधिवेशनात नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापणार एवढं मात्र नक्की। कपिल राऊत, झी 24 तास, नागपूर।